खेळायला जाता त्या ठिकाणी जसं आपण नियमांचं पालन करता, अपेक्षा आमची हीच आहे, आपल्याकडून वर्तन तसंच असायला हवं जसं आपण एका व्यावसायिक स्पर्धेमध्ये वर्तन करता तशाच वर्तनाची अपेक्षा आम्हाला देवांश ट्रॉफीमध्ये सुद्धा आहे. 4 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या. 4 बॉलर्स तुम्हाला यूज करायचे आहेत. पहिला सामना हाय स्कोरिंग राहिला आणि पाहूया आता हा दुसरा सामना कुठवर जाऊन थांबतोय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. तर लेफ्टी बॅटर अमर गोरे स्ट्रायकर एंडला आणि समोर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय निलेश. धनंजय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. पुण्यातील हे सर्व तारे सितारे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय खेळत असताना. मागच्या 2 दिवसांपासून आपण आयएसटी चषकाचा आनंद घेतला आणि आज आपण पुणे जिल्ह्यातली पहिली फ्री एंट्री स्पर्धा पाहतोय. देवांश ट्रॉफी सामना दुसरा. पहिला बॉल आखोटेप्याचा बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अमरच्या बॅटमधून ब्लास्ट षटकार. हाफ ट्रॅकर बॉल दिला तर अमरसाठी ते ओपन लायसन्स होता आणि त्या संधीचा फायदा अमरने उचलला आणि षटकार खेचला आणि सुरुवात या सामन्याची 6 धावांनी झालेली आहे. आज कित्येक षटकार या स्पर्धेत लागतील आणि प्रत्येक षटकार जो सीमारेषेच्या बाहेर जातोय प्रेक्षकांनी टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राईज. अजून एक आपट बार होता. जास्त उंचीचा विकेट किपरच्या मागे जातोय बॉल. दरम्यान हा डेड बॉल आहे असंच कुठेतरी पंच निर्देशित करतायत. आपण स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेत अक्षय निर्बल सरांना पाहतोय. दादा गायकवाड सरांना आपण बॉलिंग एंडला पाहतोय. धावसंख्या 6 वर थांबलेली आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. अराउंड विकेट. चांगला बॉल हॅडलाईनला पिच केला होता. फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे. बॅकअपसाठी विकेट किपरच्या मागे खूप आवश्यक अशी ती जागा आहे. जेव्हा आपण रबर बॉल टेनिसवर क्रिकेट खेळतो विकेट किपर खूप मागे आहे तुषार रणदिवे आणि त्याला बॅकअप देण्यासाठी फ्लाय स्लिप थर्डमॅनला प्रोटेक्शन सुद्धा तैनात केलेला आहे. दरम्यान 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाले 6. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह आणि आकाश भ्रमण करण्यासाठी हा चेंडू पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 की आयात करावे लागतील. या सर्व गोष्टी पाहाव्या लागतील कारण या ठिकाणी सर्व पुरस्कर्त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्या सर्व पुरस्कर्त्यांची यादी देखील आम्ही दिवसभरामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचूच. ज्यांनी ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत, ज्यांनी जर्सी स्पॉन्सर केलेले आहेत, कॅश प्राईज स्पॉन्सर केलेले आहेत, LCD TVs आहेत, तसेच स्पोर्ट्स सायकल आहे. सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत. गती कमी केली होती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. अमर गोरे यांना माहिती आहे कुठल्या चेंडूला तोडायचं आहे आणि कुठल्या चेंडूला सोडायचं आहे. तर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आला. धावसंख्या पोचते 13 वर. पुन्हा एकदा डॉट बॉल. धनंजय भिंदाडे व्यावसायिक क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि त्यामुळे अशा सिच्युएशनला कित्येक वेळा तो फेस करताना पुनरागमन करताना पाहायला मिळालंय. धनंजय अमरसमोर चांगला बॉल. जॉकल लेंथ. ही ब्लॉकआउट डिलिव्हरी फलंदाजांना त्रास देत असते, डोकेदुखी वाढवत असते आणि एका लईमध्ये आलेल्या फलंदाजाला अडकवण्यासाठी, थांबवण्यासाठी, धावफलकाला व्यत्यय आणण्यासाठी चांगलाच पर्याय गोलंदाज धनंजय भिंताडे यांनी वापरला आणि 2 षटकार जरी या षटकात आलेत पण त्यानंतर वापसी सुद्धा धनंजय भिंताडे यांच्याकडून रहीम 11 या संघाला मिळते. फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलं. बॉल क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचेल तो परत एक सिंगल होते. पूर्ण दुसरा विसरपर्यंत केला जाईल कारण अजूनही बॉल गॅदर झाला नव्हता. पण सरते शेवटी बॉल अडवला जातोय. बॅटिंग एंडला होईल थ्रो. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाले 19. 5 धावा पेनल्टीच्या ऍड करून 19 धावा झालेल्या आहेत. 19 धावा बिनबाद 19. पहिल्या षटकाचा खेळ संपला. की तुम्हाला संगीत ऐकायला मिळेल. त्याला पुढचा सामना असणार आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे वर्सेस सहारा 11 कोंडवा पुणे. तर दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचं आहे. टॉस होईल लक्षात घ्या. कोंडवा
संघाकडून देखील कॅप्टन यायचं आहे आणि हमराज मृत्युंजय आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचं आहे. 4 षटकांचं क्रिकेट, द्रुतगती क्रिकेट आपण पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागर. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. सन्माननीय प्रसादजी काळे यांचं आगमन व्यासपीठावर होते. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, वेलकम. सन्माननीय विकासजी शिंगेवार आपलं देखील मनपूर्वक स्वागत. या विराजमान व्हा, आनंद घ्या या क्रिकेटच्या खेळाचा, देवाश ट्रॉफीचा. तर सागर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुरंदरला बिलॉंग करतात. उत्कृष्ट गोलंदाज आहे. रिस्ट मुवमेंट खूप चांगली त्यांच्याकडे आहे. सागर तयार ओव्हर द विकेटनं. जसा मी उल्लेख केला की चकवा देणारे चेंडू हाताळण्यासाठी ते सराईत आहेत आणि त्याचमुळे आता हा चकवा अमर गोरे यांना त्यांनी दिला. आणि दरम्यान ही एक धाव पूर्ण झाली. बॉल पॉईंटला तुषार यांनी अडवला, तोपर्यंत एक धाव सिंगलने धावफलक पुढे जाते. ती म्हणजेच 20 या आकड्यावर 20 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्येला कुठेतरी पिवळा कंदील लावण्याचं काम मागच्या 3-4 चेंडूंवर झालेलं आहे. कारण सुरुवात तर बेधुंद केली होती फलंदाज अमर यांनी, पण त्यानंतर आता अमर नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला आपण निलेश पिंजारे यांना पाहतोय. यापुढचा सामना आपण हमराज मृत्युंजय तसेच कोंडवा 11 या 2 संघांदरम्यान पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी या. सागर क्षेत्ररक्षकांचा आढावा घेत आहे, कारण आता रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यावर या गोष्टी तर कुठेतरी गोलंदाजांची डोकेदुखी वाढवतात. सागर तयार अराउंड विकेटनं. अँगलचा वापर करायचा होता, ऑन साईडला पुल केलाय. निलेश या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या ठिकाणी सागर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. मिड ऑन पासून ते स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचले. बॉल खूप जास्त हवेत होता, त्याचमुळे ती संधी होती सागरकडे, पण त्यांनी कठीण प्रयत्न नक्कीच पूर्णत्वास नेण्यासाठी ती मेहनत घेतली, पण त्यांची मेहनत काही अंशी कमी पडली आणि त्याचमुळे या ठिकाणी धावा मिळालेल्या आहेत. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच चला मयूर कारंडे ज्या आम्ही 49 धावा मोजल्या होत्या त्या आहेत 55, म्हणजे पहिलं अर्धशतक मयूर कारंडेच्या नावावर देवांश ट्रॉफी मधलं झालेलं आहे. तर मयूर कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पहिलं अर्धशतक पूर्ण करण्याचा मान देवांश ट्रॉफी 2024चा मयूर कारंडेच्या नावावर जातोय. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सागर यांनी या षटकाला आतापर्यंत खूप चांगलं सांभाळलेलं आहे. परिस्थिती बिकट असल्यावर तिकट गोलंदाजी करावी लागते आणि तीच गोलंदाजी बघा काय सातत्य आहे. हार्ड लाईनला बॉल पिच करतात. अँगलचा वापर खूप चांगला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. निलेश पिंजारे वारंवार अटॅकिंग स्ट्रॅटेजी यूज करतायत, पण त्या ठिकाणी बॅटने बॉलचं व्यवस्थित कनेक्शन होत नाही आणि त्याचमुळे थोडं स्ट्रगल ते करतायत, पण विसरून चालणार नाही. अनुभवाचा चेहरा आहे निलेश. सागर सरळ बॅटचा वापर करायचा होता. बॅटची एज बॉल कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत बॉलवर, तोपर्यंत एक धाव तर आरामात पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू केलेत आणि बॉल सीमारेषेच्या पार. डीप कव्हर क्लिअर, चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सागर तयार. आतापर्यंत चेंडूंची हाताळणी त्यांनी केलेली आहे 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे पेनल्टीच्या 5 धावा मोजून 27 धावा. बघा पेनल्टी लावली जाते, त्याचमुळे ही पूर्वसूचना आहे येणाऱ्या प्रत्येक कप्तानासाठी की आपण जर व्यवस्थित वर्तन आपलं केलं नाही, समयसूचक राहिला नाही, तर आपल्याला सुद्धा पेनल्टी लावली जाऊ शकते. बॅटची एज बॉल पॉइंटला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, कॉल चुकला आणि संधी होती, पण त्या ठिकाणी व्यवस्थित आपली पावलं पॉपिंग क्रीजमध्ये वळवली अमरने. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वर. धावसंख्या 28 झालेली आहे. शेवटचा एक बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. सुरुवात सोपी नसे, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि त्यासाठी प्रयत्न पहिल्याच चेंडूपासून अमरचे मैदानाच्या आतमध्ये दिसून येत आहेत. निलेश थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला जरूर मिळालेले आहेत. त्यांच्या वतीनं आतापर्यंत 6 धावांचं योगदान मिळालेलं आहे. एकूण 13 धावांचं योगदान अमर गोरे यांच्या वतीनं पाहायला मिळालं आहे. तर कॉन्ट्रीब्युशन दोन्ही खेळाडूंचं या पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळते आणि ते कॉन्ट्रीब्युशन कुठेतरी वाढवावं लागेल, कारण हे फलंदाजांसाठी पोषक असं हे मैदान. यावेळेस बघा फ्लिक केल्या बॉलला, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॅटची टॉपेज घेऊन बॉल लॉंग ऑनला पोहोचला.
तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टीम गायत्री 11. तर सर्व देणगीदारांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 21,000 रुपये. अजय दादा दुधबाते, आशिष दादा बारडे तसेच भरत दादा टिंगरे यांच्या वतीनं हे बक्षीस आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये रोख रक्कम मराठा क्रिकेट क्लब तसेच माननीय अमित राजपूत सर यांच्या वतीनं आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय प्रमोददादा कुडले यांच्या वतीनं तसेच सेकंड प्राईजची ट्रॉफी सन्माननीय महेशदादा संसारे यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. मालिकावरसाठी स्पोर्ट्स सायकल सौजन्य गणेश भाऊ वायाळ तसेच उत्कृष्ट फलंदाजासाठी LCD TV सौजन्य विठ्ठल रघुनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस तसेच आकाश जाधव. उत्कृष्ट फलंदाजासाठी LCD TV सौजन्य हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे तसेच ट्रॉफी सौजन्य मालिकावीरसाठी आबा गोगावले तसेच NP स्पोर्ट्स. ट्रॉफी सौजन्य उत्कृष्ट बॅटरसाठी माननीय चंद्रशेखर दादा मोरे आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी सौजन्य माननीय महेश सोनवडे. तर या सर्व गोष्टी आहेत पण बॅटसुद्धा आहे मालिकावीरसाठी पसायदान स्पोर्ट्स आळंदे यांच्या वतीनं तसेच बेस्ट बॅटरसाठी बॅट सौजन्य देवान स्पोर्ट्स पुणे आणि बेस्ट बॉलरसाठी शूज सौजन्य देवान स्पोर्ट्स पुणे. तुषार रणदिवे तिसऱ्या षटकाचे होते सुरुवात. ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न निलेश पिंजारे यांचा पाहायला मी ते हलकंसं पदलालित्य त्यांनी वापरलंय. सर्व प्रयत्न करतायत, जिकरीचे प्रयत्न करतायत, शर्तीचे प्रयत्न करतायत, स्ट्रोक कन्व्हर्जनसाठी मिळेल ते पर्याय वापरतायत पण त्यांच्या प्रयत्नांना धावांची साथ काय मिळत नाही आहे. या षटकात सुरुवात सुद्धा डॉटने होते. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्याचमुळे वेळीच प्रयत्न करावे लागतील. विकेट वाचवून खेळण्याऐवजी कधीही धावा बनवून खेळणं योग्य ठरतं जेव्हा आपण कमीत कमी षटकांचं क्रिकेट खेळत असतो. सर्व प्रेक्षकांना मी नम्र निवेदन करू इच्छितो की आजचा दिवस आयोजकांना सहकार्य करा जेणेकरून कुठल्याच व्यत्यय न येता आपण या स्पर्धेला पूर्णत्वास घेऊन जाणार आहोत. तुषार रणदिवे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. टोन चांगला आहे तुषार यांच्याकडे आणि त्याचमुळे वेट अँड वॉच पॉलिसी निलेश यांच्या वतीने वापरली गेली. ऑनसाईडला आडव्या बॅटने त्यांनी खेळलंय. बॉल जातोय शॉट फाईन लेगला पूर्ण होते. एक सिंगल एका धावेची होईल नोंद आणि धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा मिळाल्या खरं तर गायत्री 11 या संघाला. सन्माननीय संतोषजी आतकरे साहेबांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. ज्यांनी आम्हाला मंडप सौजन्य दिलेलं आहे त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. अशीच सहकार्याची भावना आपण नेहमीच जोपासाल ही शाश्वती आम्हाला आहे. फुललेनचा बॉल ऑन साईडला टर्न केलं. बॉल क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते. पुन्हा अजूनही थोडंसं जगल करतोय. बॉल कॅरी होत नाहीये आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात. मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर किंमत तुमच्या संघाला भोगावायला गेली. एक मिसफील्डचा फायदा फलंदाज उचलण्यासाठी तयारीत आहेत आणि तोच फायदा फलंदाजांनी उचलला. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं. 2 होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे या तिसऱ्या षटकातला. अराउंड विकेट नेत आहेत तुषार. ब्लाइंड स्विंग होती अमरची. हलकंसं शफल झालं. ऑप्शनच्या बाहेर सरकले. अँगलचा वापर करत होते तुषार आणि त्याच गोष्टीचा आढावा फलंदाज अमर यांनी घेतला आणि ते शफल चांगले झाले होते पण वेग तुषारने वाढवला आणि त्याचमुळे फलंदाज समरमात सापडला. इथे डॉट बॉल. आतापर्यंत हे षटक चांगलंच राहिलेलं आहे. ज्या षटकामध्ये फक्त 3 धावा तुषारने खर्च केल्या. क्वालिटी बॉलिंग तुषारच्या वतीने पाहायला मिळाले. तुषार आता हुशार का आहे त्याची प्रचिती देतोय. बॉलला फ्लाईट दिली होती. गती बॉलमधून काढून घेतली. बॉल टॉसअप होता. त्यानंतर अमर अगोदरच कुठेतरी कमिट झाला होता पुल करण्यासाठी आणि त्याचमुळे शेवटच्या क्षणीला व्यवस्थित बॅटचं आणि बॉलचं समन्वय होऊ शकलं नाही आहे. एका धावेवर समाधान अमर यांना मानावं लागते. धावसंख्या झाली 34. शेवटचा बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. चला दोन्ही कॅप्टन्स हमराज मृत्युंजय आणि कोंडवा आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रेक्षकांची आता वर्दळ तुम्हाला पाहायला मिळेल. ही तर सुरुवात आहे. अजूनही हे मैदान खचाखच भरणं बाकी आहे. प्रेक्षकांचं आवडीचं मैदान. प्रेक्षकांच्या आवडीची स्पर्धा. निलेश यांनी बॉलला आडव्या बॅटने खेळले. बॉलला दिशा दिली पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 2 धावांचा कॉल सहजतेने पूर्ण केला जातो. चांगलं बॅकअप आहे बॅटिंग एंडला. 2 धावांचे होते नोंद. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गायत्री 11 संघ पोहोचलेला आहे बिनबाद 36 वर. 36 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. यावेळी छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो.
सन्माननीय निलेशभाई राख यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. आमच्या नजरा सगळीकडे बिग बॉसचे कॅमेरे जितके नाही आहेत तितके कॅमेरे आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. त्याचमुळे आपण प्रेक्षकांत थांबू नका, आपण व्यासपीठावर या आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पाहतोय प्रेम येतोय शेवटच्या षटकासाठी. आणि आता गेम कुठेतरी सुधारावं लागेल गायत्री 11 या संघाला, कारण सुरुवात जरी चांगली झाली पण मध्यांतर काही समाधानकारक नाही आहे गायत्री 11 या संघासाठी. आणि त्याचमुळे शेवटच्या षटकामध्ये आता प्रेमच्या विरोधात आपला गेम दाखवावा लागणार आहे. तर दोन कॅप्टन्स या ठिकाणी रेडी आहेत. हमराज मृत्युंजय पुणेचे कॅप्टन ऋषी जोरे. ह्यावेळेस ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन जास्त, बॉल खाली क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट घेताना थोडा चुकतोय आणि त्याचमुळे लगेच 2 धावांची साथ आता मिळते गायत्री 11 या संघाला. सोपा प्रयत्न होता पण रबर बॉल जो जास्त एलिव्हेशन प्राप्त केलेला असतो तो व्यवस्थित साईट होत नाही, कारण तो मुवमेंट घेत असतो आणि त्याचमुळे वाटतं तितकं सोपं नाही आहे झेल टिपणं. त्याचमुळे फ्लॅटेड कॅचेस कधी कधी सोप्या वाटतात क्रिकेटच्या खेळामध्ये उंच उडालेल्या कॅचेसपेक्षा. दरम्यान या 2 धावा मिळत आहेत. तर गायत्री 11ला धावसंख्या 38 झाली, 38 रन्स ऑन बोर्ड. अमर अजूनही मोठ्या फटक्यांसाठी अतोनात मेहनत घेत आहेत. प्रेम अराउंड विकेट. प्रेमकडे वेग भन्नाट आहे पण नियंत्रण कुठेतरी चुकलं, भरकटलं आणि बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. वाईट बॉलची 1 धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पोचतो 39 या आकड्यावर. विरोधाभास बघा ना, मागच्या सामन्यामध्ये 100 ओलांडली आणि या सामन्यामध्ये अजूनही 50 ओलांडलेली नाही आहे आणि शेवटचे फक्त 5 चेंडू बाकी आहेत. पहिला सामना 5 षटकांचा होता. तर देखील तुलनात्मक विचार केला तर या सामन्यामध्ये गोलंदाजांचीच वचक आपण सातत्याने पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धनंजय बिंदाडे हे जरी थोडेसे महागडे ठरले पण त्यानंतर सागर आणि तुषार यांनी चांगलीच वापसी मिळवून दिली रहीम 11ला. फुल लेन्सचा बॉल, सरळ बॅटचा वापर, मिड ऑफला क्षेत्ररक्षक थोडे अडखळत आहेत. बॅकअप आहे, पोचेल बॉल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक पोचून बॉल थ्रो करेल तोपर्यंत पूर्ण करतायत या 2 धावा. 2 धावाची वर धावसंख्या पोचलेली आहे 41 धावा, 41 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी एक लक्ष ठेवायचं असतं, ते लक्ष किती असायला हवं हे तुम्हाला ठरवायचं असतं. आणि पाहूया, मला असं वाटतं 60-70चं लक्ष मनात असेल गायत्री 11च्या आणि पाहूया तो जो आकडा आहे तो पार केला जाईल का, त्या आकड्यापर्यंत मजल जाईल का. अमर तर त्यांच्यासाठी ती मेहनत घेत आहेत. प्रेम पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट. आपट बार चालणार नाही रबर बॉल क्रिकेटमध्ये, पण डेड बॉल आहे. एक ट्राय कुठलाही गोलंदाज करतो की शॉर्ट ऑफ लेन बॉल जास्त वेगानं हाताळला तर कुठेतरी नाकाकानाची मोजमाप घेऊन तो जाऊ शकतो विकेटकीपरच्या हातामध्ये. पण जेव्हा नियंत्रण चुकतं अशा वेळेला या ठिकाणी एक तरतूद आहे, डेड बॉलची सूचना लगेचच पंच देत आहेत. चांगला बॉल, सरळ बॅटचा वापर, बॉल करतो हवाई सफर, सीधी बॅट, नो बकवास, बॉल थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, सिक्सर. नोंदीनंतर धावसंख्या झालेली आहे 47 धावा. चांगलाच वेग मिळालेला आहे आणि त्यासाठी अमर जबाबदार आहे. अमरने खूप चांगला खेळ सादर केला. एकूण त्याच्या त्या वैयक्तिक डावामध्ये एकूण 3 षटकारांची नोंद त्याने केली. मधल्या फेजमध्ये काही अंशी ते थोडेसे भरकटले होते तरी देखील तो वेग त्यांनी सातत्याने देण्याचा प्रयत्न केला आपल्या संघासाठी. ती सहकार्याची भावना. पुन्हा एकदा पुढ्यात ठेवलाय बॉल, पुढे पाठवायचा प्रयत्न, सागर आहे लॉंग ऑनला, झेल टिपतायत आणि आता अमर गोरे यांच्या खेळीचा होतोय अंत. पहिला विकेट डाऊन गायत्री 11. चला, हमराज मृत्युंजय पुणे आणि सहारा 11 पुणे, सहारा 11 कोंडवा आणि हमराज मृत्युंजय कोथरूड
दोन्ही कॅप्टन्सने यायचे. हमराज मृत्युंजय कोथरूड संघाचे कॅप्टन रेडी आहेत. तर 6-11चे कॅप्टन सुद्धा रेडी आहेत. आपण इनिंग प्रिपेअर टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तर चेंडू शिल्लक आहेत या डावातले आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. नवीन फलंदाज अमोल स्ट्रायकर एंडला आपण पाहणार आहोत. गायत्री इलियम या संघाकडून धावसंख्या अजूनही 50च्याहून 3 कमी आहेत, म्हणजे 47 धावा धावफलकावर आहे. सन्माननीय निलेश जिराग यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया संपन्न होईल. आपणास विनंती असेल आपण पोचा. हाफ ट्रॅकर होता, उंच उडी घेतली आणि त्यानंतर खूप चांगली बॉडी ॲडजस्टमेंट. ऑन साईडला आडव्या पडण्या खेळलंय. दरम्यान एक धाव तो पळून पूर्ण केलेली आहे. हा डेड बॉल आहे का की धावा अजूनही पंचांचा निर्देश येणं बाकी आहे? प्लीज पंच निर्देश देतील, डोंट वरी अबाउट दॅट. दादा काय ऑफिशियल डेड बॉल? ओके चला, ही डेड बॉलची नोंद आपण करूया. खूण त्या ठिकाणी पंचांनी केलेली आहे. चला जास्त आर्ग्यू करू नका. जे नियम आहेत ते नियम आहेत, आर्ग्यू करायचं नाही प्लीज. या ठिकाणी सातत्याने त्या सूचना आम्हाला मिळत आहेत की आपणास त्या सूचनेचं पालन करावं लागेल, कारण एक फ्री एंट्री स्पर्धा आयोजित करण्यासाठी खरंच ती मेहनत लागते. सन्माननीय संतोष भाऊ पवार यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. आपण आलात, आम्हाला आनंद झाला. आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम देवांश ट्रॉफीमध्ये. ऑन साईडला पुल पॉवरफुल आणि बॉल मैदानाच्या बाहेर होतोय गुल. फुल झालाय. धावा किती आहेत त्याची अजूनही आम्हाला माहिती नाही आहे. नक्कीच त्या ठिकाणी माहिती आम्हाला मिळेल, कारण त्या ठिकाणी काही डिक्लेरेशन झोन्स आहेत आणि तुम्ही सातत्याने या मैदानामध्ये खेळता, त्यामुळे माहिती आहे की तुम्हाला कुठे डिक्लेरेशन आणि कुठे नाही. तर दादा या धावा किती असतील? षटकार आहे आणि या 6 धावांनी धावफलक पुढे जातोय, 50 ओलांडतोय आणि गायत्री 11 संघ पोहोचलेला आहे 53वर. 53 रन्स ऑन बोर्ड. भिंतीच्या मागच्या बाजूला चेंडू गेला, कसाही जर पलीकडे टप्पा पडला तर डिक्लेअर असेल, पण त्या भिंतीच्या लाईन मधच्या अगोदर जर टप्पा इकडे चेंडूने घेतला तर मात्र षटकार असेल. आणि पंचांनी आता षटकाराचा निर्णय मात्र कळवलाय. तर शेवटचा एक बॉल बाकी प्रेमचं षटक जरी विकेट टेकिंग राहिलेलं आहे, पण 2 षटकार सुद्धा या षटकात आलेले आहेत. त्याचमुळे दोन्ही संघांसाठी संमिश्र भावनांचा हे षटक राहिलेलं आहे. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. चांगला बॉल, पेस भन्नाट होता, महाप्रचंड वेगानं हा प्रेम चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकां समाप्तीनंतर पेनल्टीच्या धावा मोजून धावफलक पोहोचलेला आहे 53वर आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष्य 24 चेंडूमध्ये पूर्ण करावं लागेल टीम रहीम 11ला. होते. टेल इज अ कॉल फ्रॉम अमराज मृत्युंजय. हेड इट इज. तर टेल बोला कसं कात्रीत पकडायचं हे ऋषी भावांकडून शिकायचं. नाही मी पण बघत होतो, माझं लक्ष होतं की नक्की काय बोलता ऋषी सर. निर्णय काय असेल? आता आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. संकल्पना काय सांगाल? कारण मला दोन्ही कॅप्टनकडून ऐकायला आवडेल की वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण खेळतो, पण फ्री एंट्री स्पर्धा आणि त्यामध्ये फक्त कॅश प्राइजच नाही आहे, तर वेगवेगळ्या बक्षिसामध्ये तुम्हाला वस्तू सुद्धा मिळणार आहेत. तर काय सांगाल? ही टुर्नामेंट आपली घरचीच टुर्नामेंट आहे. सातत्याने पिंटू भाऊ मांगडे आणि कंपनी वारंवार इथे टुर्नामेंट इथे ठेवतात आणि आमची पूर्ण टीमचा दरवर्षी यांना भरपूर सपोर्ट असतो. आमची घरची सारखीच टुर्नामेंट आहे आणि
आम्ही पूर्णपणे यांना समर्थन करण्याचा प्रयत्न करतो. ऑल द बेस्ट, मेक युअर स्ट्रॅटेजी. ऋषी सर, घरची स्पर्धा आहे आणि आपण पुरस्कर्ते सुद्धा आहात. आपलं सहकार्य नेहमीच या स्पर्धेला अतुल भाऊंना मिळालेलं आहे. फलंदाजी करायची खरं तर तुमच्यासाठी हे काही नवीन नाही आहे. दोनच तर तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात, फलंदाजी अथवा गोलंदाजी. फलंदाजी करायची आहे. या मैदानाबद्दल काय सांगाल आणि या मैदानातल्या काही गोड आठवणी तुमच्या आम्हाला ऐकायला आवडतील? मेन म्हणजे पिंटू भाऊ, अशोक गायकवाड, अमित पाटील आणि सगळे ऑर्गनायझर कमिटी आहे त्यांचे आभार मानतो की दरवर्षी टुर्नामेंट भरवल्यावर ते म्हणतात ही लास्ट टुर्नामेंट आहे. पण तसं काय होत नाही. ग्राउंड किती वेळा जाते, परत तयार करतायत, परत टुर्नामेंट भरवत आहेत. म्हणजे हे तर खूप आवडतं आम्हाला खेळायला. ग्राउंड एकदम भारी आहे, नियोजन एकदम पिंटू भाऊचं भारी असतं. सागर भाऊ पण आहेत, सगळे सहकार्य एवढे भारी करतात. देवांश ट्रॉफी नावाने केलेली आहे. दरवेळेस मानाचा करंडक असतो, यावेळेस देवांश ट्रॉफी आहे. पण मानाचा करंडक पण होईल मला असं वाटतं पिंटू भाऊ. आणि इकडच्या खूप आठवणी अशा आहेत, पण ते असे सांगता येणार नाही आता. प्रत्येक गोष्टीला पिंटू भाऊंनी जी ही टुर्नामेंट केली आहे फ्री एंट्रीची, फ्री एंट्री ही रबर बॉलची पहिलीच आणि पुण्यामध्ये दुसरी आहे. जसं की श्रीतेजवाल्यांनी जी टेनिस क्रिकेटमध्ये फ्री केली ती रबर बॉलची ही पहिली टुर्नामेंट आहे जी की फ्री टुर्नामेंट. आणि फ्री टुर्नामेंट खेळायला सगळेच इच्छुक असतात, पण त्यातल्या त्यात पिंटू भाऊने आमच्या संघाला चान्स दिला, त्याबद्दल धन्यवाद मानतो त्यांचं. आणि पुढची मॅच खेळायला तयार राहतो. नक्कीच आपण एक प्रश्न उपस्थित केला आहे. पिंटू दादा, नक्कीच तुमच्याकडे मी येणार आहे. प्लीज या. नेहमीच सर म्हणतात की ही शेवटची मॅच आहे, शेवटची मॅच आहे, तरी नवीन टुर्नामेंट. तर या प्रश्नाकडे तुमचं उत्तर काय आहे? सर, ग्राउंड तर गेलंच होतं पूर्णपणे, तरी पण DD स्पोर्ट्सवर सर्व मित्र परिवार त्यांना फक्त बोललो त्या दिवशी की बाबा स्पर्धा करू आपण एक दिवसाची. तर सर्वजण म्हणजे कामधंदे करून देखील सकाळी म्हणजे 3 दिवस झाला अक्षरशः आम्ही संध्याकाळी 9-9:30 वाजता घरी जातोय. सर्व मुलांनी इथं हाताने काम केलेलं आहे. ठीक आहे, JCB वगैरे केलेले काम, पण जे गवत वगैरे वाढलं ते सगळं हाताने केलेलं आहे आणि सर्व मित्रांनी केलेलं आहे. कोणताही एक जण आयोजक स्पर्धा एकटा पूर्ण करू शकत नाही, त्याच्या मित्रांशिवाय तर करू शकत नाही. आणि ही स्पर्धा फक्त मित्रांच्याच जीवावर केलेली आहे, त्यामुळे ही स्पर्धा फक्त मित्रांना समर्पित आहे. धन्यवाद. चला, ऑल द बेस्ट. तुम्ही चांगला संकल्प तुम्ही उभारलेला आहे आणि तुमचा संकल्प पूर्ण होईल ही आम्हाला शाश्वती आहे. तर आपण लगेचच सेकंड इनिंगकडे जाणार आहोत आणि सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा याच परिसराला बहारदार आवाज आपण ऐकणार आहोत. विरोध सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. या, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण पाहतोय देवांश ट्रॉफी 2024. स्टे ट्यून ऑन फ्रिक लाईफ. धन्यवाद मनीष सर. मीरा भाईंदरचा बुलंद आवाज मनीष सरांना तुम्ही ऐकत होता. एक सुंदर समालोचन मनीष सरांनी केलं आणि अगदी दरवर्षी जेव्हा जेव्हा DD स्पोर्टवर टुर्नामेंट असते तेव्हा मनीष सरांना इथं प्राचारण केलं जातं आणि मनीष सर त्यांच्या बहारदार आवाजाने या स्पर्धेमध्ये रंग भरतात. मनीष सरांचं देखील देवांश ट्रॉफी आणि DD स्पोर्ट परिवारामध्ये सहर्ष स्वागत. सुरू असलेला सामना आपण पाहतोय रहीम 11 विरुद्ध गायत्री 11 हा सामना आपण पाहतोय. त्रेपन्न धावा बनवल्या गेल्या विजयासाठी. 54 धावांचं टार्गेट इथे रहीम 11 या संघासमोर असेल. देवांश ट्रॉफीचा थरार तुम्ही पाहताय. अगदी DD स्पोर्टचं क्रिकेट पुन्हा एकदा सज्ज झालं या स्पर्धेसाठी. स्पर्धेची जय्यत तयारी. जरी एक दिवसाची स्पर्धा असेल आणि ते पहिला चेंडू मात्र इथे डॉट बॉल. धाव चेंडूने मात्र इथे सुरुवात. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय प्रथमेश. स्ट्रायकिंग एंड वरती तुषार रणदिवे. नॉन स्ट्रायकिंग एंडला धनंजय बिनताडे. हे दोन तडाखेबाज फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. देवांश ट्रॉफी 2024चा थरार तुम्ही पाहताय. पुण्यातील रबर बॉल इतिहासातील, संपूर्ण महाराष्ट्रातील रबर बॉल इतिहासातील पहिली टुर्नामेंट आहे जी मोफत प्रवेश फ्री सहित घेतली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. समोरच्या बाजूला खेळलेला एक सुंदर फटका आणि इथे एक सिंगल धाव. त्याचबरोबर आमचे अनिल भाऊ मोहोळ यांचं देखील सहर्ष स्वागत. आमच्या सर्वांचे लाडके अण्णा.
40+ ची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आले ते आमचे अनिल मोहन यांचं डीडी स्पोर्ट या मैदानामध्ये देवांश ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. उसळता चेंडू दाब, पण यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव डॉट बॉल टाकण्यात आलाय. माफ करा, व्हाईट बॉल आणि ते अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 2 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लावले जात आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश, त्यावेळेस धनंजय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आदळलाय, रन घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. लेग बाईकचा इशारा, पंच दादा गायकवाड यांचा मात्र लेग बाईकचा इशारा या ठिकाणी आलाय. अगदी स्पर्धेचं ज्यावेळेस ग्रुपवरती तुम्हाला माहिती मिळाली त्यावेळेस सर्वांना आश्चर्य झालं की 0 एंट्री फी आणि त्यामध्ये 21,000चं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल, इतकं भरघोस आयोजन नियोजन करण्याची हिंमत म्हणजे डीडी स्पोर्ट. इथे विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. इथे तुषार रंधे मात्र बाद. पहिला फलंदाज तुषार रंधे अगदी स्वस्तामध्ये परतलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये होता सागर बलकवडे. सागर बलकवडे या मैदानामध्ये खेळण्याचा फार मोठा अनुभव आणि सागर बलकवडे मैदानामध्ये येताच बक्षिसाची सुरुवात, पहिलं पारितोषिक इथे लागलं जाते. सागर बलकवडेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. ओहो, पहिला चेंडू, अगदी पंचांचा डेड बॉलचा इशारा मात्र आलाय. पिंटूभाऊ मांगडे यांच्याकडनं सागर बलकवडे यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. आज अगदी पाहिलं तर प्रेक्षकांसाठी देखील भरघोस पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल टिपेल त्याला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. सागरभाऊ शेडगे यांच्याकडनं देखील 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी सागर बलकवडे यांच्या. फुल टॉस, हवाई फायर, धमाका, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. धनंजय भिंताडे सारखे 2 तडाखेबाज फलंदाज मैदानात असतील तर ह्या धावा बनवणं जास्तच अवघड वाटणार नाही आणि तो प्रयत्न मात्र इथे केला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, बॉलर्स नेम प्लीज, समर्थ कडू. येस, गोलंदाजी मार्कवर येत आहे समर्थ कडू. एक वेगवान गोलंदाज आहे, अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू. कडवट मारा ज्याच्या हातामध्ये तो समर्थ कडू. आता गोलंदाजी मार्कवर, तर समोर असेल सागर बलकवडे. एक षटकार मागच्या ओव्हरमध्ये खेळलाय, प्रत्येक षटकाला जवळपास 300 रुपयाचं पारितोषिक आहे सागर बलकवडे यांच्या.
पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, उसळता चेंडू, वन बाउन्सचा इशारा पंच अक्षय निर्मल सरांचा मात्र या ठिकाणी आलाय. म्हणजे या षटकातील पहिला बाउन्स, वन बाउन्सचा इशारा आलाय. म्हणजे आता पुढे बाउन्स चेंडू टाकता येणार नाहीत. पण अजूनही पाहिलं तर समर्थ गडूच्या अस्त्रशस्त्र साठ्यामध्ये अनेक वेगवेगळे चेंडू आहेत आणि अगदी त्या चेंडूंवरती तो फलंदाजांना खेळवत ठेवू शकतो. पण सागर बलकवडे या मैदानामध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पण यावेळेस स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव येते आणि सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. आज अगदी पाहिलं तर देवांश ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. अगदी मगाशी जोरी सर देखील म्हणत होते की दरवेळेस तुम्ही म्हणता शेवटची टुर्नामेंट, पण इथे डी स्पोर्ट थांबत नाही आहे. कारण आम्ही नेहमीच काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम, हे सर्व काही तुमचे आशीर्वाद असेल, तुमच्या सदिच्छा असेल, डी स्पोर्टचं मैदान थांबतं आणि परत एकदा चालू होतं आणि नव्या जोमाने सुरू होतं. यावेळेस तर अगदी पाहिलं तर 0 एंट्री फी मध्ये देखील एक सुंदर स्पर्धा तुम्हाला खेळायला नक्की मिळेल. यावेळेस खोल टप्प्याचा होता, हेलिकॉप्टर उडवलंय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. जयच्या बॅट मधनं आलेला एक जोरदार तडाखा, षटकार. पुन्हा एकदा समर्थ कडू यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चकवलं. इथे चेंडू हलकासा कट झाला. डी स्पोर्टचं मैदान आणि तिथे बनवलेलं विकेट जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला त्या विकेटची जादू बाहेरून कळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही विकेटच्या जवळ जाताल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे सिमेंटचं विकेट जरी असेल तरी देखील माती विकेटला देखील मागे सोडणारं विकेट आहे. अगदी इथे गोलंदाजांना देखील फार मोठी साथ मिळते चेंडू कट करण्यासाठी आणि तो प्रयत्न समर्थ कडूचा मात्र इथे यशस्वी होताना पाहिलं होतं. यावेळेस सिंगल धाव आणि सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल. 18 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एकदा सागर बलकवडे स्ट्राईक विकेटवरती प्रत्येक षटकाराला पारितोषिक आहे. ओहो हवाई फायर, चेंडू अगदी गगनाला गवसणी घालत जातोय सीमा रेषा पार, षटकार. तर बलकवड्याची बरसात मैदानामध्ये सुरू आहे. पिंटूबा मांगडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारला. सागर भाऊ शेडगे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. 2 षटकार आतापर्यंत खेळलेत. 24 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 24 धावा पूर्ण झाल्या म्हणजे अजूनही 12 चेंडूमध्ये 30 धावा. जवळपास पाहिलं तर 15च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं असेल. या ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर 14 धावा आल्यात. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा या बनवणं गरजेचं आहे. तर समोरच्या बाजूला पाहिलं तर आता गोलंदाजीमध्ये पाहिलं तर डॉन प्रदीप नैनीत तोफखाना, गोलंदाजीचा तोफखाना. आता गोलंदाजी मार्को सज्जोदय समोर असेल, धनंजय बिंदाडे. आता ही लढत मात्र तगडी असेल. 2 तगडे खेळाडू एकमेकांसमोर आहेत. एका बाजूने गायत्री 11 तर एका बाजूने रहीम 11. कोणता संघ बाजी मारेल, पुढच्या फेरीमध्ये कोणत्या संघाचा प्रवेश होईल. रहीम 11 अगदी पाहिलं सुरुवातीला 5 धावांची पॅनल्टी घेऊन मैदानामध्ये उतरला, चांगली गोलंदाजी केली आणि तिथे मात्र गायत्री 11ला 53 धावांमध्ये थांबवलं. पण आता हे आव्हान पूर्ण करायचं असेल तर समोर आव्हान आहे प्रदीप नैनीत नावाचं. पहिला चेंडू प्रदीप नैनीत याचा हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटला. सोपा झेल होता. अंबर गोरे यांनी प्रयत्न मात्र लाजवाब केला. खूप दूरवरनं त्यांनी चेंडू टिपण्याचा प्रयत्न केला, पण हा झेल होणं गरजेचं होतं. धनंजयला मिळालं जीवदान. एक सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरला. प्रदीप नैनीत नक्कीच नाराज असतील दोन्ही खेळाडूवरती, कारण दोघांजवळ फार मोठी संधी होती. धनंजय सारखा एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला देखील होता, पण तिथे मात्र सुटलेला झेल आणि आता सामन्याचा रंग बदलत आहे. हा झेल सुटलाय का ही मॅच सुटली पाहावं लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती सागर बलकवडे. शॉर्ट पिच चेंडू होता. सागर बलकवडे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. एक सिंगल धाव. सिंगल धावा मात्र इथे खर्च आणि रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर सिंगल धाव
म्हणजे जवळपास डॉट बॉल सारखेच काउंट होते, पण अगदी स्ट्राईक रोटेट होते. ज्या धनंजयचा झेल मात्र सुटला होता तो धनंजय आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल आणि तो झेल आता कितपत मागात पडेल. प्रदीप नैनी नक्कीच नाराज होते त्या झेल नंतर आणि ती नाराजी का ती पुन्हा एकदा भरून काढली. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे. यावेळेस मात्र कोणती चूक नाही आणि इथे फलंदाज मात्र बाद दाखवून देत आहेत आणि इथे टाटा बाय बाय सुद्धा होते. फलंदाज इथे बाद. जिथे वाटलं तो धावफलक फार वेगाने पुढे सरकतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या आणि राहिलेल्या 2 षटकामध्ये 30 धावांची गरज असताना प्रदीप नैनी त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि प्रदीप नैनी त्यांनी केवळ 2 धावा देत एका फलंदाजाला बाद देखील. नागेश अंदूर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलाय. पहिला चेंडू अगदी शॉर्ट फील्ड होता. नागेश अंदूरच्या बॅटमधनं खणखणीत फटका, फ्लॅटेड षटकार. नागेश अंदूर यांच्या प्रत्येक षटकारासाठी देखील पारितोषिक आहे. पिटुआ मागणे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. मिरची शेठ बिजूबाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक नागेश अंदूरच्या प्रत्येक षटकारासाठी. इथे पारितोषिक फक्त लावली जातात, पारितोषिक दिली देखील जातात, लगेच ती पारितोषिक जमा देखील होतात. नागेशचा षटकार आलाय आणि नागेशने मात्र दाखवून दिलंय की मॅच अजून आम्ही सोडली नाहीये. एक जबरदस्त टोले जंग प्रहार नागेशच्या बॅटमधून. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरण्याचं काम नागेशने केलंय. अजूनही 21 धावांची गरज असते सामना जिंकण्यासाठी. यस, पारितोषिक वाढतंय आता. नागेश अंदूरच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मिरची शेठ बिजूबाई यांच्याकडनं मात्र पारितोषिक असेल. चौतीस धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. अजूनही 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. हो, नागेश यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतली आहे. मिस टाइम चोक होता पण एक सिंगल धाव मात्र नक्कीच मिळून जाईल आणि सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 35 धावा या धावफलकावरती आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती पूर्ण होते. म्हणजे अजूनही 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. मॅच अजूनही संपली असं म्हणता येणार नाही, कारण अजूनही हे 2 तगडे फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि हे दोघंही खेळाडू जर पाहिलं तर डीडी स्पोर्टच्या मैदानामध्ये अनेक वेळा खेळताना आपण पाहिलं. डीडी स्पोर्टच्या मैदानासाठी फार मोठे कष्ट यांनी घेतलेत. हे मैदान उभं करण्यासाठी, मैदान स्वच्छ करण्यासाठी आणि खेळण्या योग्य बनवण्यासाठी या दोघांनी फार मोठे कष्ट घेतले. इथे चेंडू मात्र निर्धाव आणि त्याचबरोबर प्रदीप नैनी त्यांचं यशस्वी षटक पूर्ण होत आहे. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळेल. एक षटकार जरी खेळला असेल तरी प्रदीप नैनी त्यांनी मात्र रोखून ठेवलं फलंदाजाला. एक विकेट देखील मिळवली आणि तिसऱ्या षटकात समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 35 धावा या धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचे 6 चेंडू 19 धावा. यस, नितीन उन्हाळे यांच्याकडनं देखील पारितोषिक होते. सागर बलकवडे भैया यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 6 चेंडू 19 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अक्षय गोलंदाजी मार्कवर येतोय. अक्षय 6 चेंडू 19 धावा. समोर नागेश अंदूर. पारितोषिकांचा वर्षाव इथे होणार. इथे चेंडू हवेत. मिस टाइम स्ट्रोक
क्षेत्ररक्षक तिथे मात्र कोणीच नव्हता. एक सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मात्र केला नाही. स्ट्रायकिंग एंडवरती सागर बलकवडे. शेवटचे 5 चेंडू 18 धावांची गरज. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिस असते त्यावेळेस 12 चेंडूमध्ये 30 धावा बनवल त्याला 6 बॉल एक्स्ट्रा असतात आणि सागर बलकवडेने हा कारनामा अनेक वेळा केलाय. हो 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 हो, हा चेंडू पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहिली जाईल. दादा गायकवाड, अक्षय निर्मल सर हे 2 पंच नक्कीच तिथे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. चेंडू अगदी सुरेख होता. पाहूया सागर बलकवडेला मात्र हा चेंडू समजू शकला नव्हता आणि त्याचबरोबर हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. यावेळेस मात्र हा चेंडू डेड बॉल. कोणती गतिविधी या चेंडूवरती नसेल. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 18 धावा. 3 षटकार मारावे लागतील. 3 षटकार जर सागर बलकवडेने मारून हा सामना जिंकून दिला तर आयकॉन स्पोर्ट्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हो हो, इथे हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. यावेळेस मात्र फटका जोरदार दुवार. चेंडू आउट ऑफ द बॉल. षटकार. कुठे मॅच आली कुठे. शेवटचे 2 चेंडू 12 धावांची गरज. षटकार केला सागर बलकवडेंच्या बॅटमधनं. जून 2 षटकार जर मारले तर मात्र पारितोषिकाचा वर्षा असेल, विजय असेल. 2 षटकार जर अजून खेळत आयकॉन स्पोर्ट यांच्याकडनं 500 रुपये. बुवा भाऊ पवार यांच्याकडनं 1000 रुपये. नितीन उन्हाळे यांच्याकडनं 500 रुपये. हो हो हो, यावेळेस स्विंग अँड मिस. इथे चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र आलाय. यानंतर होणारा सामना हमराज मृत्युंजय आणि 6 11 दोन्ही सगळ्यांनी तयार राहायचं आहे. आणि त्याचबरोबर हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आणि सामना संपलाय. सामना जिंकला गायत्री 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त खेळ इथे गायत्री 11 संघाने केला. अगदी कमी धावसंख्येमध्ये रहीम 11 संघाला मात्र त्यांनी खिंडीमध्ये अडवून ठेवलं आणि त्याचबरोबर सामना देखील जिंकला. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. हार्ड लक रहीम 11. सुंदर खेळ तुम्ही इथे केला. धन्यवाद.